कर्तव्यपथावर संतुलन आणि शक्तीचं उपस्थितांना दर्शन झालं. प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचं लक्ष दिल्लीतील या परेडकडे लागलं होतं. ही परेड केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यामागे अनेक अर्थ दडले होते. भारताच्या अर्धसैनिक दलातील जवानांनी मोटारसायकलवरून थरारक प्रात्यक्षिकं केली. प्रात्यक्षिकांमध्ये जवानांच्या अचूक हालचाली, शिस्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतुलन याचा मेळ पाहायला मिळाला. ही प्रात्यक्षिकं जणू जागतिक पातळीवरील अस्थिर परिस्थितीमध्ये भारताच्या संतुलनाचं प्रतिबिंब म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परराष्ट्र धोरणातील दूरदृष्टिकोनामुळेच बलाढ्य देशांच्या दबावानंतरही भारत स्वायत्त धोरण राखून आहे. कर्तव्यपथावरील दुचाकी वाहनावर कसरतींप्रमाणेच भारत जागतिक पातळीवर संतुलन राखून आहे. तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रामध्ये पाश्चिमात्य देशांसोबत भारत वाटचाल करतोय. कोरोनानंतरच्या काळात जागतिक पातळीवरची समीकरणं बदलली आहेत, पण भारतानं आपलं स्थान कायम ठेवलंय. आज अनेक देशांना लष्करी उठावाची झळ सोसावी लागली, पण भारताच्या लष्कराची बातच काही और आहे. इथली लोकशाही लष्करासाठी सर्वोच्च आहे. कर्तव्यपथावर भारतीय लष्कराचं हे सामर्थ्य पाहून शत्रूच्या छातीत नक्कीच धडकी भरली असेल. विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे. देशात बहुसंख्यांप्रमाणेच अल्पसंख्याकाच्या हक्काची जपणूक केली जातीये. विविध परंपरा आजही हातात हात घालून पुढे जात आहेत. आज भारत एक गतिमान राष्ट्र बनलंय. जागतिक पातळीवर कोणत्याही गटातटात न अडकता संतुलन राखून भारत मार्गक्रमण करतोय. संतुलनातूनच भारत जागतिक शक्ती म्हणून पुढे आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.